नक्कीच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना नम्रवंदन. नक्कीच कर्जत प्रीमियर लीग ना, कर्जत प्रीमियर लीग आठ पूर्व 8वे पाहतो आपण. बामणमाळा हा मैदान मात्र ह्या स्पर्धेसाठी ह्या वर्षी लाभलेला आहे. आयोजक सोमनाथ वाघ. एक जबरदस्त आयोजन नियोजन पाहायला मिळते आपल्याला. आणि आज माझे मित्र सह्याद्री वायरस दत्ता डोंगरे साहेब यांची टीम पाहतोय आपण. टॉस प्रथम जिंकलेला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. आमंत्रण केले ते मात्र कुठल्या संघाला? हरी मिरकुटे प्रतिष्ठान ह्या टीमला पाहतोय. ह्या टीम मध्ये मात्र नक्कीच भालचंद्र पारधी त्याच्या विरुद्ध मोहन पारधी दोघे बंधू. मी पाहिलं मंगाशी टॉच करता येत असताना दोघे बंधू आपसात मध्ये टॉच होत होता. एकमेकाला खेळ माहिती आहे. बारावा प्रतिनिधी यायचा आहे, 12वा खेळाडू दोन्ही संघाचे. आणि दोन्हीही ड्रेस कोड मध्ये 12वा खेळाडू हवे आहेत. 12वा खेळाडू नसला तर पॅनल्टी आपण आहे ना सोमनाथ साहेब? 12वा खेळाडू नसला तर पॅनल्टी ही देण्यात येणार आहे. गोलंदाज मार्गावरती पाहतो आपण. हरी मिरकुटे प्रतिष्ठान ह्या टीम कडून काय नाव आहे गोलंदाजचं? सुमित वाघ गोलंदाजी मार्गावरती पाहतोय आपण. नितीन पवार साहेब मेनफार्म पळतदरी आपण या. आयोजक सोमनाथ वाघमारे साहेब आपल्याला इथे बोलवत आहेत. आणि पहिला चेंडू त्याला क्रिकेटमध्ये आपण जरा ब्रह्मास्त्र मानला जातो त्या चेंडूची फेकी करतोय गोलंदाज. गोलंदाजचं नाव सुमित वाघ पळतदरी. आणि क्रॉस द लाईन खेळायला फटका पाहूया. पहिलीच धाव घेत एक धाव मात्र कंप्लीट केले. एका धावेने श्री गणेश केला जातोय. हरी मिरकुटे प्रतिष्ठान या टीमची धावसंख्या अमोल दोरेकर तसेच नितीन पवार या आपण आपला सुद्धा इथे सन्मान केला जाईल. आयोजक सोमनाथ वाघमारे साहेब हे आपली वाट पाहत आहेत. फुलटॉस चेंडू होता पाहूया. इथं झेल टिपणं गरजेचं होतं. ऑफ साईडला कट केला होता परंतु एक धाव सहज कंप्लीट केली गेले. धापलकावरती एका धावाच्या सहाय्याने आपण धापलक जाऊन पोहोचलोय. 2 काय नोच चेक करायचंय. पायाखाली का? हाईट नो का? ओके. आयोजक सोमनाथ वाघमारे थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण. आणि हाईट आहे तर नो घोषित केलाय थर्ड अंपायरनी. नक्कीच चांगलं डिसिजन मानावं लागेल. पंच आपण पाहतोय लीग साठी. आणि संजय वाघमारे दोन्ही संजय मेनफार्मचीच खांबला ह्या चेंडूला फेकून दिलाय. 1 बाउन्स सीमारेषे बाहेर चौकार येतोय. योगेशच्या बॅटमधून हा चौकार.
गावंडा यांच्या बॅटमधून पहिला चौकार येतोय. हरी मिरकुटे प्रतिष्ठान या टीमसाठी. इथं निर्दाचनची सांगता होते. मॅनरी पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर चाललो असताना आणि हा फुलटॉच चेंडू पाहूया. चेंडू मात्र नक्कीच झेल टिपलाय. इथं मात्र रवी गावंडा यांच्या पारीचा अंत होतोय. परतावा लागेल रवीला. साठी थोडीशी अडचण नको यायला, त्यामुळे आपण यूट्यूबच्या लाईव्हच्या माध्यमातून हा मात्र उंची जास्त लांबी कमी आणि दोन क्षेत्रक्षे चेंडू मागे धावतात. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धावा सहज कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावाच्या सहाय्याने आपण धावपलका जाऊन पोहोचलोय. हरी मिरकुटे प्रतिष्ठान ह्या टीमची 9 धाबा धावपलकावरती षटक क्रमांक पहिले संपुष्टात आले. तर पाहूया मग मोहन पारधी मात्र कोणावरती विश्वास ठेवणार की स्वतः चेंडू हातामध्ये घेणार गोलंदाजीसाठी. चला जास्त टीम मीटिंग नको आहे. आपण वेळ पण जास्त झालेला आहे. आजच्या दिवसात 11 वाजता सामने चालू झाले ना. 11 वाजता सामने चालू झालेत आणि प्रत्येक सामना हा 5 षटकांचा आहे. त्यामुळे आपण जास्त वेळ घेऊ नका. काय चला सामना चालू करायचा आहे पंच आपण. गोलंदाजचं नाव आम्हाला कळेल का? अक्षय निरगुडा वैयक्तिक पहिला आणि षटक क्रमांक दुसरा घेऊन येतोय सह्याद्री वायरस या टीमसाठी अक्षय निरगुडा. पाहूया कशी गोलंदाजी होणार. समोर एक भालचंद्र पारधी एक मोठा फलंदाज आहे, मोठा नाव आहे. काय प्रॉब्लेम काय? खेळाडू चेंज होते का?
वैयक्तिक पहिला आणि षटक क्रमांक दुसरं घेऊन आला गोलंदाज पाहतोय आपण अक्षय निरगुडा सह्याद्री आपले हरी मुरकुटे प्रतिष्ठान या टीमकडून सह्याद्री वायरस का सह्याद्री वायरस या टीमकडून पाहतोय आपण ऑफसाईडला हलकासा पुश केलाय चेंडूला एक धाव मिळेल. योगेश निरगुडा मात्र स्ट्रायकर फलंदाज पाहूया मोठा फटका आहे परंतु फटका फसला इथे फलंदाज होईल बाद तर दुसरा आदरा बसतोय. कोण गेला आता अजय वाघमारे नक्कीच हा खेळाडू मालवडी संघाचा आहे अप्रतिम खेळाडू आहे आणि पहिल्याच चेंडूवरती चौकार. चौदा 2 बाद 14 नितीन साहेब यांचं आगमन झालंय गोवा फिरून आलेले आहेत. आणि इथं पाहूया मोहन पारदे कुठलीही चुकी करणार नाही जाणतोय विकेट मोठा आहे तर तिसरा विकेट गमावं लागलंय ते मात्र हरी मिरकुटे प्रतिष्ठान या टीमला. आकाश निरगुडा मात्र पाहतोय आपण इथे 5व्या क्रमांकावरती आकाश निरगुडा हा फलंदाज मात्र मैदानामध्ये रवाना झालाय. बालचंद्र अजूनही ओपनिंग फलंदाज क्रीज मध्ये तैनात आहे. इथं धावा होऊ शकतात शेवटच्या चेंडूपर्यंत शेवटच्या षटकापर्यंत थांबला बालचंद्र पारदी तर ह्या धावा मात्र 40-45 धावांपर्यंत मजल मारू शकतील. आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले इथे हा चौकार मिळाला असता गॅपमध्ये चेंडू गेला असता परंतु चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. दीपक निरगुडा चांगले क्षेत्ररक्षण आणि काय फटका आहे अप्रतिम परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेला. एकच धावावरती समाधान मानावं लागते भालचंद्र पारदी या खेळाडूला. आपण पाहूया षटक क्रमांक इथे दुसरं संपूर्णात आलंय धावसंख्या जाऊन पोहोचले 16 या अंकावरती. 3 बाद 1600 धावसंख्या पाहतोय आपण हरी मिरकुडी प्रतिष्ठान या टीमची. आता स्वतः मात्र सह्याद्री वायरस या टीमचा कर्णधार तिसरं षटक घेऊन येतोय
आपल्या टीमसाठी. दोन षटकाचा सामना संपवण्यात आलाय. 16 धावा धापलकावरती लागल्यात. प्रति षटकामागे 8 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. आणि इथं पाहतोय आपण ऑफ साईडला हलकासा कट केलाय चेंडूला. एक धाव मात्र कंप्लीट केली गेले. भालचंद्र जाणतोय की शेवटच्या षटकापर्यंत मैदानामी असणे गरजेचं आहे माझं. त्यामुळे एका दोघींनी मात्र रन रेट हलतं ठेवतोय. चांगले टेक्निक मानावं लागेल. आणि हा क्रॉस द लाईन खेळला फटका. त्या दिशेला मात्र क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलणार तोपर्यंत एक धाव सहज कंप्लीट. तिसरी धाव सुद्धा मात्र इथं होऊ शकते आणि ती सुद्धा मात्र कंप्लीट केली गेले. या 3 धावाच्या सहाय्याने आपण धावसंख्या पाहतोय हरी मिरकुडे प्रतिष्ठान या टीमची 20 या अंकावरती. आणि मोहन टू भालचंद्र दोघे बंधू विरोधात खेळत असताना पाहतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रिवर्स अटेंड केला होता ह्या चेंडूवरती. तो बॅटचा जास्त संपर्क झाला नाही. अन्यथा हा चौकार किंवा षटकार भेटला असता. परंतु आता त्रिफळा उद्ध्वस्त. नक्कीच मोहन पारधी जाणतोय आणि ओळखतोय आपल्या भारतीय बंधूचा खेळ कसा आहे. आणि तो चौथा आदरा बसतोय तो मात्र हरी मिरकुडे प्रतिष्ठान या टीमला. खेळाडू आहे हा खेळाडू हरी मिरकुटे प्रतिष्ठान या टीम मध्ये खेळतोय. आणि क्रॉस खेळलेला फटका पाहूया. क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं मिसफीड पाहायला मिळालं. खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमारेषे बारी चौकार. आणि रिव्हर्स सेटिंग करायचा प्रयत्नामध्ये निर्धाव चेंडूची फेकी होते. एक षटक क्रमांक इथं तिसरं संपुट देण्याचा इशारा येतोय आम्हाला. मेन पंचाच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण संजय वाघमारे. मेन फार्म चीज खांबला आणि प्रत्येक कर्जत प्रीमियर लीगसाठी मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये असतात ते दरवर्षी. 26 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर धापलकावरती पाहतोय आपण हरी मिरकुडे प्रतिष्ठान ह्या टीमची धावसंख्या. आता वैयक्तिक पहिला आणि षटक क्रमांक 34 घेऊन येतोय सह्याद्री वायरस या टीम कडून दीपक निरगुडा. मेन फार्म ममदापूर. एक अष्टपेला खेळाडू आहे. कर्जत तालुक्यातील एक मोठं नाव दीपक निरगुडा यांचं. फसवा चेंडू टाकला. इथं निर्धाव चेंडूने मात्र सुरुवात करतोय दीपक निरगुडा. चांगले गोलंदाजीची सुरुवात होते सह्याद्री वायरस या टीम कडून खेळत असताना. कर्जत प्रीमियर लीग पर्व 8वे या स्पर्धेमध्ये.
हा मध्ये इथं त्रिफळा उद्ध्वस्त झालाय. फलंदाज होईल बाद. आकाश निरगुडा यांच्या पारीचा अंत होतोय. आता मात्र स्टेट आउट ग्राउंड खेळायला फटका. स्वतःच्या फॉलोथ्रेमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला दीपक निरगुडा यांनी, परंतु एक धाव कंप्लीट केली गेले. 27 धाबा एका धाब्याच्या सहाय्याने पाहतोय आपण. हरी मिरगुडे प्रतिष्ठान या टीमची धावसंख्या चांगला चेंडू आहे. थोडेसे पंचांकडे दाद मागत असताना वाईटची परंतु पंचांनी फेटाळली आणि इथे निर्धाव चेंडूची फेकी करतोय गोलंदाज दीपक निरगुडा. संभाजी वाघे स्ट्रायकर फलंदाज पाहतोय आपण. तर नक्कीच हा चेंडूला फुलटॉच घेणं गरजेचं होतं, परंतु हलकासा लेग साईडला कट केला. बॅट कट आहे. बॅटकट आहे ना पंच? बॅटकट आहे, कारण ती एक धाव आपण त्या फलंदाजाच्या खात्यामध्ये जमा केलेली जाते, त्यामुळं आपल्याला लेगबाईची धाबा फलंदाजीच्या खात्यामध्ये नसतात. कुठेतरी मॅन ऑफ द सिरीजसाठी त्या धावा मात्र त्या फलंदाजाच्या खेळाडूच्या नावावर केले जातात. कुठेतरी बॅटकट असले तर पंच आम्हाला इशारा नक्कीच करा. एक अनुभवी पंच आहेत नॉन स्ट्राईकला. आणि फणसवाडीचे सुरेश निरगुडा साहेब, आपण स्टेजमध्ये येऊन विराजमान व्हायचंय. आयोजक सोमनाथ वाघमारे साहेब आपल्याला इथे बोलवत आहेत. आणि मुकेश उघडे साहेब, आपण सुद्धा या स्टेजमध्ये येऊन आपण विराजमान व्हायचंय. आणि पाहतोय पण पहिल्याच चेंडूवरती संभाजी वाघे यांच्या पारीचा अंत होतोय. मोहन पारधी सह्याद्री वायरस या टीमकडून वैयक्तिक पहिला आणि षटक क्रमांक 5वा घेऊन आलाय. जगदीश पवार मेन फार्म साळुकवाडी, हा सुद्धा खेळाडू एक अष्टबैल खेळाडूच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण. नेहमीच चांगलं योगदान आपल्या टीमसाठी देतो. आज कर्जत प्रीमियर लीगमध्ये पाहतोय आपण हरी मिरकुटे प्रतिष्ठान या टीममधून खेळत असताना 8व्या क्रमांकावरती गेला. आतापर्यंत 6 विकेट. किशोर शिंगवा सरपंच साहेब यांचं आगमन होतंय. नक्कीच आपण त्यांच्या आयोजकांच्या वतीने कर्जत प्रीमियर लीगमध्ये पर्व 8वे यामध्ये स्वागत करतोय. त्यांनी येऊन स्टेजमध्ये येऊन विराजमान व्हायचंय. एक हलकासा चेंडू फेकी करतोय. 5वा चेंडू मात्र इथे फेकी करतोय मोहन पारधी. पुन्हा निर्धाव चेंडूची फेकी. पाहिले गेले तर चांगली गोलंदाजी किसी सुरुवात करून देतोय या शेवटच्या षटकामध्ये.
आणि 3 चेंडू मात्र इथं डॉट खेळतोय जगदीश सारखा फलंदाज. पंचांकडे थोडीशी दाद मागत असताना पंच तटस्थ. थोडासा मात्र कट केला जातोय चेंडूला. मिडलवर क्या बात आहे मोहन पारधी. या स्पर्धेमध्ये दुसरा सामना चालू असताना सह्याद्री वायरस या टीमकडून मोहन पारधीने मात्र एक निर्णायक षटक टाकलेलं आहे. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला. आणि योग्य धुळे साहेब कुठे असतील तर आपण या. सोमनाथ वाघमारे आपल्याला इथे बोलवत आहेत. यानंतर एक गोड आवाज आपल्याला योगेश धुळे यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. तुम्हाला या ठिकाणी आमचे मान्यवर उपस्थित आहेत. मान्यवरांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मी आमचे सन्माननीय नितीनजी पवार साहेबांना विनंती करेन की आपण या ठिकाणी आपले मान्यवर जे उपस्थित आहेत किशोरजी शिंगवा साहेबांचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. 28 धावा झाल्यात, 29चं टार्गेट आहे. किशोरजी शिंगवा साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. त्यानंतर सन्माननीय सुरेशजी निरगुडा यांचा देखील आपण सन्मान या ठिकाणी नितीनजी पवार यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. आदिवासी कर्जत प्रीमियर लीग 2024-25 पर्व 8व या 8व्या पर्वामध्ये येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचा, प्रत्येक खेळाडूंचा, प्रत्येक प्रेक्षकांचा या ठिकाणी देवरामजी पवार वंजारवाडी सामाजिक कार्यकर्ते यांचा देखील सन्मान आपण नितीनजी पवार साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करणार आहोत. मुकेश उघडा आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत. आयोजक आपल्याला या ठिकाणी बोलवत आहेत, आपण देखील यायचंय. चला नेक्स्ट मॅच GSP 11 आणि सह्याद्री वॉरियर्स. ही मॅच झाल्यानंतर GSP 11 आपण रेडी राहायचं. ही मॅच झाल्यानंतर आपली मॅच आहे सह्याद्री वॉरियर्स टीम सोबत. सध्या सह्याद्री वॉरियर्स ही टीम मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकला होता सह्याद्री वॉरियर्स टीमनं. फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांचा होता. मोहन पारधी कर्जत टेनिस क्रिकेटमधील स्टार खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे, सातत्यानं चर्चेत असलेला हा खेळाडू, सातत्यानं चर्चा राहिली आहे मोहन पारधीची कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये. अगदी गावापासून सुरुवात केली आणि अगदी आता तालुक्याचं क्रिकेट, जिल्ह्याचं क्रिकेट त्याच्या माध्यमातून खेळलं जातं. ओपन क्रिकेटमध्ये देखील तुम्ही मोहन पारधीला खेळताना पाहताय. आपल्या कर्जत तालुक्याचं नाव, आपल्या गावाचं नाव, आपलं नाव मात्र रोशन करण्याचं काम त्याच्या माध्यमातून चालू आहे. तो मोहन पारधी बॅटिंगसाठी मैदानामध्ये दाखल झाला. टीमचा कॅप्टन आहे, जबाबदारी आहे त्याच्यावरती. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजी करत असताना 28 धावा त्यानं फक्त 5 षटकांमध्ये खर्च केल्या आणि 29 धावसंख्येचं टार्गेट आता सह्याद्री वॉरियर्स समोर आपल्याला पाहायला मिळेल.
हरी मिरकुटे प्रतिष्ठान संघ बॅटिंग करत होता. 28 धावा त्यांनी पहिल्या 5 षटकांमध्ये जमवल्या. 29 धावसंख्येचं टार्गेट आहे. आव्हान जरी कमी असेल ना तरी देखील हे आव्हान चेस करत असताना गोलंदाजी जर का चांगली राहिली हरी मिरकुटे प्रतिष्ठान या संघाची तर मात्र या धावा देखील डिफेन्स होऊ शकतात. त्यासाठी आता मात्र हे संघर्ष आणि या संघर्षाची लढाई आदिवासी कर्जत प्रीमियर लीग 2024-25 पर्व 8व्या मध्ये शॉट एक्स्ट्रा कव्हरला जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. आमचे सन्माननीय काशीनाथजी इंदोळे साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. पहिला चेंडू अगदी चांगला फटका एक्झिक्यूट केला होता परंतु त्या फटक्यासाठी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण डॉट बॉल आला. पुन्हा एकदा बाकफुटला जात असताना कट केला पॉइंट मधून चेंडूला काढले डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जातोय वेगानं सीमारेषेच्या पलीकडे मोहनच्या बाट मधून आला हा चौकार. मोहनच्या बाट मधून यावेळी ऑन साइडला लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडं अगदी पायावरती चेंडू टाकला होता. आतमध्ये जात असताना थोडासा वाकला आणि त्यानंतर हा फटका एक्झिक्यूट केलाय. लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे चौकार. आठ धावा धाव फलकावरती. फुलटॉस बॉल ऑन साइडला हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक नाहीये डीप मध्ये. अगदी शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचेल तोपर्यंत दोन्ही फलंदाज इथून मात्र धावा पूर्ण करतात. त्या दोन धावा इथून कंप्लीट झाल्या. 10 धावा धाव फलकावरती. कल्पेश भावेश गोलंदाजीसाठी आलाय. पहिलं षटक घेऊन डावखोऱ्या हाताचा गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. धावा आपल्याकडे कमी आहेत त्याचा बचाव आपल्याला मैदानावरती करायचा आहे. हा फटका फसलाय हवेमध्ये हा आणि या फटक्यासाठी खऱ्या अर्थानं त्याला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात करण्यात आलं होतं. मोहन त्याला माहिती होतं मोहन पारधी या अशाच प्रकारचे फटकेबाजी करतो. थोडासा बाहेर जाणारा चेंडू टाकला त्याला छेडछाडी करण्याचा प्रयत्न आणि अगदी पाहायला गेलं तर कव्हर मध्ये चांगला झेल त्या ठिकाणी टिपण्यात आलाय. मोहन पारधी मोठी विकेट मैदानाच्या बाहेर आले परंतु त्यानं त्याचं काम पार पाडलं. 2 चौकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. एक दुहेरी धाव देखील आली. म्हणजे वैयक्तिक धाव 10 या धावसंख्येवरती तो बाद झालाय. अर्ध काम त्यानं मात्र इथं पार पाडलंय. 29चं टार्गेट होतं. 10 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे अजूनही 19 धावसंख्येची गरज आहे. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना भावेशचं कौतुक करायला हवं. 2 मोठे फटके आल्यानंतर एक मोठी विकेट त्यानं मिळवली आहे. चांगलं कमबॅक मोठं कमबॅक आपल्या टीमसाठी. डावखुऱ्याचा हा गोलंदाज चांगला चेंडू यावेळी खोलवर टप्प्याचा शॉट एक्स्ट्रा कव्हरला थोडंसं फंबल पाहायला मिळालं. चेंडू वरती वेगानं आले असते. चेंडू हातामध्ये गॅदर झाला असता डायरेक्ट हिट झाली असती. कदाचित वेगळं काहीतरी पाहायला मिळालं असतं. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथून जर पाहायला गेलं तर 1-11 टीमच्या कॅप्टनला इथून मात्र माघारी धाडलाय. टीमच्या कॅप्टनला इथून मात्र परतवलाय. 11 या धावसंख्येवरती एक विकेट आली आहे सह्याद्री वॉरियर्स या टीमची. आपण पाहताय आदिवासी कर्जत प्रीमियर लीग 2024-25 पर्व 8वं. 7 यशस्वी पर्वानंतरचं 8वं पर्व आपण पाहतोय. त्याच जोमामध्ये त्याच ताकदीनं त्याच प्रयत्नानं मात्र पुनश्च एकदा सोमनाथ वाघमारे आपल्या सर्वांच्या भेटीस घेऊन आलेत. आदिवासी कर्जत प्रीमियर लीग 2024-25 आयोजकांचं खऱ्या अर्थानं भरभरून कौतुक करूया.
कारण की येथील ग्रामीण खेळाडूंना एक मोठा प्लॅटफॉर्म कशा प्रकारे मिळला जाल यासाठी मात्र त्यांचे प्रयत्न आणि त्या प्रयत्नांमध्ये अगदी 8 वर्ष सातत्याने यशस्वी राहिलेत. कमी गतीनं टाकला होता, थोडंसं स्विंग चेंडूमध्ये पाहायला मिळाला, पडल्यानंतर अगदी आतमध्ये आलाय. ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला, बाटला ब्रश झाला जरूर, परंतु अगदी पाठीमागे चेंडू सरसावला. डॉट बॉल आला. या डॉट बॉलची नितांत गरज आहे. जेवढे तुम्ही डॉट बॉल टाकाल, जेवढा विकेट मिळवाल, तेवढी या मॅच वरती आपली पकड मजबूत कराल. आणखीन एक चांगला चेंडू पडल्यानंतर अगदी बाट वरती ब्रश झाला. विकेट वरती चेंडू घरघळत राहिला. सलगचे 2 चेंडू निर्धाव आलेत. संभाजी संभाजी वाघे हे नाव सातत्यानं चर्चेत राहिलं. छोटा पॅक बडा धमाका सातत्यानं चर्चेत असलेलं हे नाव. त्यानं 2 चेंडू निर्धाव टाकलेत. गरज आहे टीमला, टीमच्या कर्णधारांना आपल्यावरती विश्वास दर्शवलाय. पाठीमागे अगदी पाहतोय आपण फ्लाइंग स्लिपला थोडीशी चुकी झाली आहे. प्रयत्न जरूर केले जात आहेत. चांगला स्टॉप त्या ठिकाणी पाहायला मिळाला. तोपर्यंत आपण पाहताय 3 धावा इथे कंप्लीट झाल्यात. थर्डमॅन मधून चेंडूला अगदी काढण्यात आलं होतं. गलीमध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याच्या बाजूनं चेंडू पडल्यानंतर अगदी वलन जाऊन घेऊन पाठीमागे सरसावला होता. फ्लाइंग स्लिपच्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करायला हवं, तो तिथपर्यंत धावला, त्यानं चेंडूला अडवलं. एक धाव टीमसाठी वाचवली. ऑन साईडला प्रॉपर टायमिंग. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करायला हवं, त्याने एफर्ट चांगले दाखवले. त्याच्या हाताला चेंडू ब्रश करून अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय षटकार. आतापर्यंत चांगली कामगिरी गोलंदाजी मधून साकारत होता गोलंदाज संभाजी वाघे, परंतु त्याच्यावरती देखील प्रति हल्ला चढवण्यात आला. फलंदाज दीपक निरगुडा प्रकाश याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ऑन साईडला हा फटका एक्झिक्यूट करायचा होता. फ्लाइंग स्लिपला झेल ड्रॉप झालाय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी थांबवलाय. एकच धाव पुरेशी आहे. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 21 धावा. 29चा पाठलाग करायचा. 21 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे अजूनही 8 धाब्यांची गरज आहे. चांगली बॅटिंग करत असताना सह्याद्री वॉरियर्स टीम आपल्याला पाहायला मिळतीये. हरी मिरकुटे प्रतिष्ठान चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा ऑन साईडला फटका खेचायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. अंपायरकडे अपील केली जाते. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव आली आहे. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं समाप्त झालंय. 2 षटकाच्या खेळ समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 22 धावा. आमचे साथी स्कोरर आम्हाला सांगतायत माधुजी पवार 22 धावा धाव फलकावरती. चांगली स्कोरिंग ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. कर्जत तालुक्यातील मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये खऱ्या अर्थानं स्कोरिंगची भूमिका त्यांच्यावरती असते आणि तेच आज कर्जत प्रीमियर लीग साठी आमच्या समूहामध्ये जोडले गेलेत. केटीसी लाईव्हची संपूर्ण टीम या स्पर्धेला कव्हर करते. त्यांचं देखील कौतुक करूया. फार चांगलं वर्क सातत्यानं राहिलंय केटीसी लाईव्हचं. अजिंक्य पवार आणि त्यांची संपूर्ण टीम क्लॅरिटी आणि क्वालिटी. ऑन साईडला हा फटका एक्झिक्यूट केलाय. खाऊ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. हा आलाय षटकार. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 28. एक धावेची अजूनही गरज आहे. काय बॅटिंग मैदानामध्ये चालू आहे सह्याद्री वॉरियर्स टीमची. टीमचा कॅप्टन बाद झाला होता मोहन पारधी, परंतु कोणतेही प्रेशर न घेता कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याला चकमा देत चेंडू चाललाय पॉइंट म्हणून डीप पॉइंट पलीकडे. हा आलाय विजयी चौकार. सह्याद्री वॉरियर्स टीम न इथे मात्र विजय संपादन केला. हार्ड लक टीम हरी मिरकुटे प्रतिष्ठान. नेक्स्ट मॅच तुमची जरूर असेल, कारण की लीग स्टेजच्या मॅचेस आहेत. आता ज्या काही चुका झाल्यात त्या तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये सुधाराव्या लागतील. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच
या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक हाताळलं, विकेट मेडन षटक, ज्यानं 2 षटक 2 स्पेल ज्यानं हाताळलं, धावा त्यानं खर्च केल्या त्या 10 आणि विकेट त्याने मिळवल्या 2 आणि बॅटिंग करत असताना स्टार्ट आपल्या टीमला मिळवून दिला 10 धावा ज्यानं बनवल्या तो मोहन पारधी ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. त्याला मॅन ऑफ द मॅच साठी या स्पर्धेमधील आकर्षक ट्रॉफी आणि त्याचप्रमाणे एक टी शर्ट